मेजर मोहित शर्मा हे नाव पुन्हा एकदा देशभरात गाजू लागले आणि त्याचं मुख्य कारण म्हणजे नुकताच प्रदर्शित झालेला धुरंधर हा चित्रपट त्यांच्या जीवनावर आधारित असल्याचे सांगितले जाते। मात्र मेजर मोहित शर्मा हे नक्की होते तरी कोण? मेजर मोहित शर्मा यांचा जन्म 13 जानेवारी 1978 रोजी हरियाणातील रोहतक येथे झाला। ते भारतीय लष्कराच्या पहिल्या पॅरा SF म्हणजेच स्पेशल फोर्सेस मध्ये होते आणि ते त्यांच्या धाडसासाठी ओळखले जात होते। मेजर मोहित शर्मा यांनी काश्मीरमध्ये हिजबुल मुजाहिदीन या संघटनेमध्ये वेषांतर करून इफ्तिकार भट या नावाने प्रवेश केला व दहशतवाद्यांना संपवण्यासाठी महत्त्वपूर्ण काम केले। 21 मार्च 2009 रोजी जम्मू आणि काश्मीर मधील हाफरुडा जंगलात दहशतवाद्यांशी लढताना ते शहीद झाले। त्यांच्या या अतुलनीय शौर्यासाठी त्यांना मरणोत्तर अशोक चक्र पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते। रणवीर सिंगचा आगामी चित्रपट धुरंधर हा मेजर मोहित शर्मा यांच्या जीवनावर आधारित असल्याचे सांगितले जात आहे। मात्र त्यांच्या कुटुंबियांनी त्यांच्या मुलाच्या कार्याला चित्रपटात योग्य श्रेय दिले जात नसल्याचा आरोप केला आहे व यामुळेच हा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे। तुम्ही हा चित्रपट पाहिला का? तो तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच नवीन व्हिडिओसाठी आम्हाला सबस्क्राइब करायला विसरू नका।